हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपलं रंग भारती बुटीक आणि फॅशन स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये. तर इथे मी नेवाशावरून नगरला आलेली आहे आणि घर भरण्याची पूजेची तयारी आदल्या दिवशीपासून सुरू झालेली आहे. तर इथे घराची साफसफाई करायची होती आदल्या दिवशी सगळी, कारण संध्याकाळी ब्राह्मण पूजेला येणार होते. त्यामुळे गुरुजी पूजेला येणार असल्यामुळे मला सगळं आम्हाला आजच आवरायचं होतं. आणि नेमकं LED वगैरे इन्स्टॉलेशनला सगळं आजच येणार होतं. त्यामुळे खूप सारी गडबड आणि घाई होती. तर पुढे काय होतं हे तुम्हाला दाखवते, तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा. ते तुम्ही पाहू शकता माझी साफसफाई चालू आहे. आणि जे LED इन्स्टॉलेशनला आहेत ते जे येणार होते ते लगेच आलेले पण आहे. आणि 4 वाजले होते, कारण खूप उशीर झाला होता आम्हाला. 3 नंतर आम्ही साफसफाई करायला गेलो होतो. जो आमचा जुना रूम आहे तो भोसले आखाडा म्हणून आहे अहिल्यानगरमध्ये. तर तिथे आम्ही जुन्या घरी राहत होतो. त्यामुळे आम्हाला तिथून इकडे यायला काही खूप लांब नाही, पण तिथून आम्ही 3 नंतर आलो, कारण दुसरे पण बरेचशी कामं होती जी की गावातली कामे करायची होती. त्यानंतर ज्या खिडक्या वगैरे बसवायच्या होत्या, म्हणजे खिडक्या बसून झाल्या त्या, पण ज्या काच वगैरे बाकी होत्या त्या काचा वगैरे पण बसवायच्या होत्या. त्यामुळे ते पण बसवायला आले होते आणि LED इन्स्टॉलेशनला पण सोबतच आले. ज्यावेळेस आम्हाला घर धुवायचं होतं त्यावेळेस नेमकं धुवून म्हणजे वेळ लागला, झालं नाही पटकन. त्यामुळे आम्ही फटाफट आवरून घेतलं. तर खाली ते काम चालू असल्यामुळे आम्ही वरती आलो होतो आणि वरच्या 3 रूम आहेत ते आम्ही हॅलो काय कर तर तिथे तुम्ही पाहू शकता आमचं बऱ्यापैकी साफसफाईचं काम उरकत आलं होतं. आणि 3 ज्या रूम आहेत वरच्या आमच्या, ज्या आम्हाला रेंटनी द्यायच्या आहेत. अहिल्यानगरमध्ये आनंदऋषी हॉस्पिटल मागे घर आहे. तर तिथे कुणाला जर रूम रेंटनी हवे असतील मुलांसाठी, फक्त मुलांसाठी, कॉलेज करणाऱ्या किंवा शिकणाऱ्या मुलांसाठी, तर बऱ्यापैकी खूप मोठ्या रूम आहेत. तर या रूम फॅमिलीसाठी नाहीत. तर त्यामुळे नवीनच बांधकाम आहे आणि आमचं पहिलं घर जे आहे ते इथेच होतं, तिथंच आम्ही नवीन बांधकाम केलेलं आहे. आईसाहेब निवास म्हणून आहे. जर कोणाला रूम हवे असतील तर मी इथे व्हिडिओमध्ये नंबर देते, तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. ती मग मागं दिशेने सांगा काय नाही ती मागे बघ बायावाडी काय आलं या फॅनचं भारी चांगलं, खरंच लय गरम राहिलं इथे. वरच्या रूम टॉप टिप करून आलो आहे, फार काहीच दिसणार नाही. दरवाजा बिरवाजा लावून आलो. असलं भारी दिसतंय ना वर. बोल ना काय. आता मला एक दिसतो बरोबर पूजेचं नाही. काय माझं घेऊ का. अरे आईचं बाबा पुढे आई घरी घेऊन गेली. चला तर उचलून टाकू आपण. तर उद्या आहे घरभरणीची पूजा भावाची. आणि ते पाहू शकता, आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर इतका पसारा होता, खूप पसारा होता. तर काही सामान वगैरे काही आणलेलं नाही आहे. हे सगळं साफ करून झाले, स्वच्छता सगळी करून झाली. हे पाहू शकता सगळी स्वच्छता करून झालेली आहे. त्यानंतर इथे किचनची पण सगळी स्वच्छता झाली. फक्त हा जो मोठा लाईट आहे ना हॅलोजनसारखा, तर हा वर लावायचा आहे वरती. आणि इथे पाहू शकता रॅक आहे ना, हे म्हणजे थोडंसं काम बाकी होतं. आता हे सामान थोडंफार जे आहे ते आम्ही नंतर उचलून ठेवू, पण बाकीचं हे सगळं व्यवस्था झालेली. LED आजच इन्स्टॉलेशन केलेलं आहे LEDचं. त्यानंतर इथे पाहू शकता हा फॅन पण आजच बसवला आहे. म्हणजे थोडंसं जे काम बाकी राहिलं आहे ना थोडं तर ते काम पण करायचा प्रयत्न केला आहे. तर इथे पाहू शकता ह्या खिडक्या पण आधी म्हणजे आजच आणून बसवलं. तर आज सगळं उन्हाळा असल्यामुळं आज म्हणजे सगळ्या फरशा धुण्यापासून तर सगळ्या गोष्टी करण्यापर्यंत खूप वेळ गेलेला आहे. आणि त्याच्यामुळं आत्ता जो टाईम झाला आहे 4 जवळजवळ वाजत आलेले आहे. तर इथे पाहू शकता
खूप म्हणजे स्वच्छ आवरलं आहे. आणि उद्याची शुक्रवारची 24 तारीख आहे, ज्यावेळेस की आपली घरभरणी आहे. तर इथे पण सगळं स्वच्छ केलं, हे सगळं पाण्याने पुसून घेतलं मी. हे पाहू शकता. आता ही उद्याची तयारी आहे. जे मॉप वगैरे ते तुम्हाला जे रेड कार्पेटसारखं दिसतंय ना, हे उद्या टाकायला बाहेर आणलं आहे. त्यानंतर आहे ना, हे जे खडी दिसते ना, ही खडी थोडीशी राहिली, ही उचलायला येणार आहे. म्हणजे बाहेरचं मला सगळं झाडून घेऊन आवरता येईल. मंडप टाकलेला आहे. आता तुम्ही आसपास पाहू शकता. हे आमचा माणिकनगर एरिया आहे, अहिल्यानगरमधला, आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये. तर इथे ना खूप सारे नारळाचे झाडे आहे आमच्या एरियामध्ये. तर हे या पद्धतीने सगळं डेकोरेशन केलं आहे. आणि अजून नाव पण आणून लावायचं आहे. हे नाव राहिलेलं आहे अजून आणून लावायचं. हे त्यांनी फ्रंटला थोडंफार लावलं आहे काहीतरी. इतकं गडबडीत म्हणजे खूप गडबडीत झालेलं आहे म्हणजे हे घरभरणीची तारीखसुद्धा. कारण काही काम शिल्लक होतं, बट लकीली सगळं काम आम्ही करून घेतले. त्यानंतर ही फरशी पूर्ण धुवून काढली. काल इतका पसारा होता, तर जे पण थोडेफार फरशा वगैरे काही उरलेले आहेत ते इथे लावलेले आहे. आणि हा जिना आहे वरच्या रूमला जाण्यासाठी. इथे बॅक साईडला पण एक टॉयलेट बाथरूम आहे इंडियन, आणि आतमध्ये कमोड आहे. तर इथे बॅक साईडला ओपन आहे असं. तर हा जो थोडासा जो काही पसारा समोर राहिला तो इतकाच बाकी राहिला, तर तो ठेवला आहे मी, कारण याला नंतर पाहता येईल. तर ह्या सामानाला दुसरीकडे जागा नाही, त्यामुळे हे इथंच ठेवावं लागणार आहे. तर तुम्ही पाहू शकता हे या पद्धतीने थोडंफार ठेवलं आहे. तर इथे तुम्ही माझा अवतार पाहू शकता. सकाळपासून आंघोळ, स्वच्छता वगैरे केलेली, सफाई. कारण आईला डायबिटीज असल्यामुळे एवढं काही काम जमत नाही. तर इथे मदतीला भाडेकरांसाठी बांधलेलं आहे. तर ते आधी आवरून घेतलं होतं वरचं. त्यानंतर आम्ही खालचा 3 रूम आवरून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवते मी कसं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आहे ना गेटमधून आत एंटर केल्यानंतर आहे ना, इथे पाहू शकता असा एंट्रन्स आहे. ही जी दिशा आहे ही पूर्व दिशा आहे जिथे मी उभा आहे. आणि ही जी दिशा आहे ही दक्षिण दिशा आहे. त्यामुळे त्या साईडला दरवाजा नाही करतात, मग ह्या पूर्व दिशेला दरवाजा केलेला आहे. आणि इथे समोरच मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जो फोटो आहे, फ्रेम आहे, ती लावलेली आहे. त्यानंतर हे जो स्पॉटलाईट आहे ना, तर हा आजच कवर केला आहे, म्हणजे आजच लावला आहे. म्हणजे नव्हता तो स्पॉटलाईट. खूप गडबडीमध्ये कालच आणलं सगळं आणि लावलं. त्यानंतर आतमध्ये हा हॉल आहे असा एंट्रन्स. तर इथे LED लावला आहे ह्या दिशेला. आणि इथे पूर्व दिशेला ब्राह्मण येणार आहे आज 6 वाजता, जी की 3 दिवसाची पूजा असते. तर ती 3 दिवसाची पूजा आपल्याला करायची आहे. त्यामुळं आज 6 वाजता ब्राह्मण येतील आणि त्यांची पूजा मांडून जातील. म्हणजे उद्या सकाळी 7 वाजताच पूजेला बसायचं आहे. तर पूजेला आपण मी आणि माझं मिस्टरच बसणार आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जर बॅकचे व्हिडिओ पाहिले असेल तर आई आणि भाऊ आहेत, मला वडील नाही आहे. त्यामुळं आम्ही दोघं पूजेला बसणार आहे. भावाचं लग्न अजून व्हायचं आहे आणि त्यामुळे पूजेला आम्ही बसणार आहोत. तर बऱ्यापैकी सगळं काम झालेलं आहे. ह्या रूम आहेत अशा, म्हणजे इथं बेसिन आहे. तर बेसिनचं थोडंसं काम शिल्लक आहे. इथे जो कट मारायचा असतो ना, तर हा इथे कट मारायचा बाकी राहिलेला आहे. त्याच्यामुळं याचंही काम बाकी आहे थोडंसं. त्यानंतर हा बेडरूम आहे. आणि पसारा वगैरे काही आणणार नाही होत, कारण पसारा आणल्यानंतर काही उपयोग नाही होणार. त्यामुळं भाऊ बोलला आहे की पसारा नाही आणायचा. त्यामुळं आपण आहे ना उत्तर पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर पसारा नाही. तर उद्याचा इतका गोंधळ होईल. तुमचा उद्याही मी तुमच्याशी जो व्हिडिओ असेल तो शेअर करेल, नक्कीच शेअर करेल. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आपल्या यूट्यूब चॅनलवरचे, तर तुम्ही नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि अशा छान छान व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि मी अहिल्यानगरची आहे, त्यामुळं अहिल्यानगरच्या ट्रेंडिंग सगळ्या गोष्टी जे काही असतील, जे काही म्हणजे फॅमिली ब्लॉग्स असतील आमचे, ते तुमच्याशी मी नक्की शेअर करेल. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि स्टे ट्युनिंग. तर चला, धन्यवाद सगळ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बरं बरं.
तर इथे पूजेला गुरुजी आलेले आहेत आणि त्यांनी त्यांची पूजा मांडायला सुरुवात केली आहे, कारण हे आदल्या दिवशी पूजा मांडून जाणार होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30लाच परत येणार होते. त्यामुळं त्यांनी पूजा मांडून जायचा विचार केला. म्हणजे सगळ्याच ठिकाणी आदल्या दिवशी पूजा वगैरे मांडून जातात. जेव्हा तुमची पूजा ही 3 दिवसाची असते. तर हे जे ब्राह्मण होते हे सायवडीचे ब्राह्मण होते आणि चांगली पूजा करतात ते मस्त. कारण आमच्या पूजेनंतर त्यांना 3 ठिकाणी पूजेच्या ऑर्डर मिळाल्या होत्या. गोडबोले ब्राह्मण म्हणून नाव आहे. आणि त्यानंतर इथे जे हे आचार्य आहेत ते आचार्य पण खूप हुशार आहेत. या आचार्यांना सुद्धा आमच्या कार्यक्रमानंतर 3 ते 4 ठिकाणी ऑर्डर मिळाल्या होत्या. खूप छान आहे, कारण एखाद्या ठिकाणी जेवण आवडलं किंवा पूजा वगैरे ठेवण वगैरे आवडली तर नक्कीच कोणी ना कोणी विचारतं. तसं सेम आमच्या पूजेच्या वेळेस झालं होतं. तर ते जे ब्राह्मण आहेत, जे गुरुजी आहेत ते सायवडीचे आहेत. कोणाला जर हवं असेल तर नक्की मला कमेंट टाका, मी त्यांचा नंबर पाठवेल किंवा काहीतरी टाकेल कॉन्टॅक्ट नंबर वगैरे. तर चला, हा जो व्हिडिओ आहे तर ते आधी मी क्लिअर करते. हा खूप जुना व्हिडिओ आहे, मला काही कारणामुळे टाकायला जमला नाही. 24 एप्रिलचा हा व्हिडिओ आहे. तर टाकी दे बरं का ते म्हणे तुम्ही घरात पूजा केल्याशिवाय खाऊ सुद्धा नका. कुठे कुठचं सुने आहे सुन्याचं भाऊ त्याची बायको नागापूरची वाढलेली आता तुला कसं आपल्याला हौदात पाणी पडलेलं कसं कळलं ना आपल्याला? पडतं खाली हौदात. सांगितलं दिवसभर पुरवता अगं 20 दही दूध टाकायचं. पंचामृत कसं तयार होईल? साखर, दूध, खवा आणि खडी साखर टाकायला आजी आजी असं कर. बाय बाय हे तू बी कर. बाय 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 लोक बघ हाय कर.